नमस्कार. आज आपण महाराष्ट्रावर कोसळलेल्या मान्सूनच्या संकटाचा आणि त्याच्या वेगवेगळ्या परिणामांचा आढावा घेणार आहोत. आपल्याकडे काही बातम्या आणि अहवाल आहेत जे म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवतात. आपलं उद्दिष्ट फक्त घटना सांगणं नाहीये, तर मुंबईतला पूर असो किंवा मग ग्रामीण भागातली आव्हानं, कोसळलेले पूल, शेतकऱ्यांची बिकट अवस्था, या सगळ्या गोष्टी कशा जोडल्या गेल्या आहेत एकमेकांशी हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील. चला तर मग सुरुवात करूया शहरांपासून. मुंबईचं काय चित्र आहे? टाइम्स ऑफ इंडिया म्हणतोय की 36 तासात 409 मिलीमीटर पाऊस, म्हणजे अक्षरशः कहर. रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक सगळं ठप्प झालं होतं. शाळांना सुट्टी द्यावी लागली आणि दुःखद म्हणजे कमीत कमी 6 मृत्यू आणि 5 लोक बेपत्ता आहेत. हो, आणि हे फक्त मुंबई नाहीये. इकॉनॉमिक टाइम्स सांगतो की नांदेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्यात 8 लोकांचा मृत्यू झाला. हे आकडे म्हणजे पावसाचं रौद्ररूप तर दाखवताच, पण आपली शहरं अशा आपत्तींसाठी किती तयार आहेत हेही स्पष्ट होतंय. सतत पाणी तुंबणं, वाहतूक कोलमडणं, हे आता म्हणजे पावसाळ्याचं एक समीकरणच होऊन बसले, नाही का? बरोबर, शहरांची ही अवस्था आहे. पण ग्रामीण भागात तर परिस्थिती आणखीनच गंभीर दिसतेय. मराठवाडा आणि विदर्भात तर खूप वाईट स्थिती आहे. जवळपास 15 लाख एकर शेती पाण्याखाली आहे किंवा पिकांचं नुकसान झालंय. आता ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरतीये. अगदी. ओला दुष्काळ म्हणजे इतका पाऊस की दुष्काळासारखीच परिस्थिती होते पिकांची. महाराष्ट्र टाइम्सचे आकडे तर सांगतात की एकट्या मराठवाड्यात 3.5 लाख हेक्टर जमीन बाधित झाली आहे. 11 मृत्यू आणि 500हून अधिक जनावरं दगावली आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतोय. कर्जमाफीची मागणी वाढतीये, पण कृषी मंत्र्यांनीही मान्य केलंय की संकट मोठं आहे. खरं तर हे नुकसान फक्त आर्थिक नाहीये, ते सामाजिक पण आहे. हो ना. आणि पिकांच्या नुकसानीबरोबरच आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा म्हणजे पायाभूत सुविधांचा प्रश्न पण समोर आलाय. पुण्यातली ती घटना बघा. इंद्रायणी नदीवरचा कुंधमळा पादचारी पूल कोसळला. त्यात 4 लोकांचा जीव गेला आणि 50 पेक्षा जास्त जखमी झाले. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे तो पूल धोकादायक आहे हे माहीत होतं म्हणे प्रशासनाला, तरी तो चालू का ठेवला हा प्रश्न विचारला जातोय. ही घटना खूप महत्वाची आहे. हा फक्त एका पुलाचा प्रश्न नाहीये बरं का. पावसाळ्यात काय होतं, नद्यांचा प्रवाह वाढतो, दाब वाढतो. मग जुने पूल ज्यांची डागडुजी नीट होत नाही त्यांच्यावर प्रचंड ताण येतो. अनेकदा निधी कमी असतो, तपासणी होत नाही, नियोजनात गडबड असते. अशी कारणं असतात यामागे. मग जबाबदारी कोणाची हा प्रश्न तर आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं, अशा घटना टाळण्यासाठी काय करतोय आपण? काय ठोस उपाय आहेत? बरोबर, पायाभूत सुविधा आणि शेतीचं नुकसान तर आहेच, पण आणखी एक मोठं संकट म्हणजे आरोग्याचं. पावसाळा आला की साथीचे रोग आलेच म्हणून समजा. मिड डे सांगतोय की जूनच्या मध्यापर्यंतच मुंबई पुणे भागात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनियाचे 7,400 पेक्षा जास्त रुग्ण होते. आणि फक्त हे कीटकजन्य आजार नाहीत. टाइम्स ऑफ इंडिया म्हणतोय की पाणीजन्य आजार म्हणजे डायरिया, कावीळ, कॉलरा यांच्या साथी तिपटीने वाढल्या. 8 वरून 27 साथी झाल्या आणि ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत 1300हून अधिक लोक आजारी पडले. पुराचं पाणी, अस्वच्छता यामुळे हे सगळं वाढतं. म्हणजे नैसर्गिक आपत्तीनंतर आरोग्याची आपत्ती येते. आपल्या आरोग्य यंत्रणेवर किती ताण येत असेल. आणि ग्रामीण भागात तर विचारायला नको. पालघरमध्ये आदिवासी मुलांना शाळेत जायला अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागतोय. टाइम्स ऑफ इंडियाने दाखवलंय टायर ट्यूबवरून नदी पार करणं, चिखलातून चालणं, धोकादायक बंधाऱ्यांवरून जाणं, हे आजही करावं लागतंय. 11 वर्षांपूर्वी जे चित्र होतं तेच आजही आहे. शिक्षणासाठी एवढा संघर्ष. तेच तर. आणि दुसरीकडे बघा, महाराष्ट्र टाइम्स म्हणतोय विदर्भात 100हून अधिक गावांचा संपर्कच तुटलाय. धरणं भरली, पाणी सोडलं की चंद्रपूर, गडचिरोली भागात पूर येतो. दळणवळण थांबतं, मदत पोचायला वेळ लागतो. सगळे जनजीवन विस्कळीत होऊन जातं. म्हणजे बघा ना, शहरातला पूर, शेतीचं नुकसान, पूल कोसळणं, आरोग्याचे प्रश्न, गावांचा तुटलेला संपर्क, या सगळ्या घटना वरवर वेगळ्या वाटल्या तरी त्या कुठेतरी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एकाच मोठ्या संकटाची वेगवेगळी रूपं आहेत ही. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे. मान्सून ही फक्त एक नैसर्गिक घटना नाही, आता ती आपल्या व्यवस्थेतले सगळे कच्चे दुवे उघड करते. पायाभूत सुविधा असोत, आरोग्य यंत्रणा, शेतीची आव्हानं किंवा मग आपलं प्रशासन आणि नियोजन. दरवर्षी हे संकट येतं, पण आपण त्यातून कितपत शिकतो? आपल्या धोरणांमध्ये, नियोजनात खरंच काही बदल करतो का? हा खरा प्रश्न आहे.
आणि हे सगळं बघितल्यावर एक विचार मनात येतोच की दरवर्षी येणाऱ्या मान्सूनच्या आव्हानांना सामोरं जायला आपण एक व्यवस्था म्हणून किती तयार आहोत. भविष्यातलं नुकसान टाळण्यासाठी किंवा निदान कमी करण्यासाठी आपली शहरं, गावं, पायाभूत सुविधा, आपत्ती व्यवस्थापन हे सगळं खरंच सक्षम आहे का? यावर खरंच गंभीरपणे विचार करायची आणि काहीतरी कृती करायची गरज आहे असं मला वाटतं.